नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्याचा प्रतीक म्हणून ओळखला जाणारा सण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक वर्षी श्रावणातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. रक्षाबंधन पौर्णिमेदिवशी असतो, त्यामुळे ज्योतिष दृष्टिकोनातून हा शुभ दिवस मानला जातो. यावर्षी रक्षाबंधन शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी असून राखी बांधण्यासाठी सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 हा मुख्य शुभ मुहूर्त आहे. राखी बांधण्याचे मुख्य मुहूर्त सकाळची उत्तम वेळ म्हणजे सकाळी 5:57 ते 9:48 आहे, म्हणजेच 3 तास 51 मिनिटांपर्यंतचा चांगला मुहूर्त आहे. अभिजित मुहूर्त दुपारची वेळ ती म्हणजे 12:03 ते दुपारी 12:53 मुहूर्तापर्यंतचा अभिजित मुहूर्त आहे. धर्मशास्त्रानुसार सूर्योदयानंतर पौर्णिमा तिथी 6 घटीपेक्षा जास्त असल्यामुळे राहू काळ व अन्य वर्ज्य वेळ वगळता बहिणींना संपूर्ण दिवसभरात कधीही राखी बांधता येऊ शकते. तर मंडळी, या दिवशी केले जाणारे ज्योतिष उपाय आपल्या जीवनाला नक्कीच बदलू शकतात. हा दिवस भाऊ बहिणींचे नाते मजबूत करण्यासाठी अत्यंत मदत करतो. जेव्हा बहीण भावाला राखी बांधते तेव्हा हे अजून जास्त प्रेमाला वाढवते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राची पूर्ण ऊर्जा असल्याने जर या दिवशी तुम्ही पवित्र नदीत स्नान कराल, त्याचप्रमाणे दान पुण्य कराल तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहील. जर या दिवशी राशीनुसार ज्योतिष उपाय केले तर जीवनामध्ये समृद्धीसोबतच धनयोग देखील होतो. तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमाने. पण त्याआधी माता लक्ष्मी व भोलेबाबांचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. नंबर 1, मेष राशी. जर मेष राशीचे भाऊ किंवा बहीण एकमेकांना या दिवशी सुकामेवा खाऊ घालाल तर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात. एकमेकांना पिस्ता खाऊ घाला, तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला लाल कपडे नक्की दान करा, त्यामुळे जीवनामध्ये समृद्धी येईल. नंबर 2, वृषभ राशी. जर भाऊ बहिणीपैकी एकाची राशी वृषभ असेल तर तुम्ही एकमेकांना पांढरे पिवळे वस्त्र भेट द्या. त्यासोबतच जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी द्याल तर त्याचा देखील लाभ तुम्हाला भेटणार आहे. नंबर 3, मिथुन राशी. या राशीचे भाऊ बहीण राखी बांधून दिव्याने एकमेकांची आरती करून ओम नमः शिवाय मंत्र जप कमीत कमी 11 वेळा करा, ज्यामुळे घरामध्ये समृद्धी व आर्थिक लाभ देखील भेटतात. नंबर 4, कर्क राशी. या राशीचे बहीण भावाला लाल रंगाची राखी बांधली व त्या राशीला भाऊ गिफ्टमध्ये ऑरेंज किंवा लाल वस्तू भेट देणे हे लाभदायक ठरू शकते. तसेच पारिवारिक वातावरण आनंदी राहण्यासाठी शिवलिंगावर दूध नक्की चढवा. नंबर 5, सिंह राशी. या दिवशी जर बहीण सूर्याला अर्घ्य देऊन भावाला चंदनाचा टिळक लावून राखी बांधेल तर नक्कीच त्याचा लाभ होणार आहे. तसेच कुलदेवता देवी यांच्यासोबत तुपाचा दिवा तुम्हाला या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. नंबर 6, कन्या राशी. या दिवशी पक्ष्यांना प्राण्यांना जेवण द्या. भाऊ बहिणीपैकी एकाची राशी जरी कन्या असेल तरी एकमेकांच्या मस्तकावर लाल चंदनाचा टिळा लावा. या उपायाने जीवनामध्ये नक्कीच समृद्धी येते. नंबर 7, तुळ राशी. या राशीचे भाऊ बहीण मंदिरात जर मिठाई दान कराल व गरिबांना जेवण द्याल तर त्याचा जीवनामध्ये नेहमी सुख राहील. तसेच पिवळे वस्त्र दान करा, तसेच भावाच्या माथ्यावर चंदनाचा टिळक लावा, त्यामुळे नक्कीच त्यांना लाभ भेटेल. नंबर 8, वृश्चिक राशी. या राशीचे भाऊ बहीण रक्षाबंधन दिवशी पिवळे वस्त्र घाला, सूर्याला पाण्यामध्ये हळद मिसळून अर्घ्य द्या. ते देताना जर विशेष तुम्हाला लाभ तर भेटणार आहे. तसेच एकमेकांना चंदन टिळक नक्की लावा. नंबर 9, धनु राशी. या राशीचे भाऊ बहिणीने या दिवशी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केला तर त्याचा लाभ होईल. एकमेकांना सुगंधित वस्तू नक्कीच भेट द्या. नंबर 10, मकर राशी. घरातील सर्व बाधा दूर करण्यासाठी मुख्य दारावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा, यामुळे माता लक्ष्मीचे आगमन घरामध्ये होते व एकमेकांना पिवळे वस्त्र भेट द्या. नंबर 11, कुंभ राशी. या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण करून शिवमंत्राचा जप करा, त्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी राहते व भाऊ बहीण एकमेकांना गुळ खाऊ घाला. नंबर 12, मीन राशी. या दिवशी मुख्य दारावर पिण्याचा पाण्याचा छिडकाव कराल तर तुमच्या जीवनामध्ये सुख येईल. या राशीच्या बहिणींनी भावाच्या माथ्यावर चंदनाचा किंवा हळदीचा टिळक नक्की लावा. या दिवशी काही खास सोपे उपाय करा असे म्हणतात. रक्षाबंधन दिवशी हनुमानांना राखी बांधल्यास भाऊ बहिणींचा राग शांत होतो, त्यामुळे एकमेकांचे प्रेम वाढते.
नंबर 2, या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये प्रेम वाढते. नंबर 3, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या भावाला नजर लागली आहे, तर या दिवशी तुरटी भावावरून 7 वेळा फिरून कोणत्याही 4 रस्त्यावर फेकून द्या किंवा ती जाळून टाका. यामुळे नजरदोष दूर होतो. नंबर 4, श्रावण पौर्णिमे दिवशी दशविधी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच भस्म, माती, गोबर, गोमूत्र, दूध, दही, तूप, हळद, कुश व मधूने स्नान केल्याने अनेक प्रकारचे लाभ होतात. नंबर 5, दरिद्रता दूर करण्यासाठी बहिणीच्या हातामधून गुलाबी कपड्यात अक्षता, सुपारी व 1 रुपयाचा सिक्का घ्या. त्यानंतर आपल्या बहिणीला वस्त्र व मिठाई भेट द्या व काही पैसे देखील द्या व पाया पडून आशीर्वाद घ्या. गुलाबी कपड्यामध्ये आणलेले सामान ठेवून ते योग्य स्थानी ठेवल्यास घरातील दरिद्रता दूर होते. नंबर 6, या दिवशी पितृतर्पण, विधिपूजन किंवा ऋषीपूजन केले जाते. असे केल्याने पितरांना आशीर्वाद भेटतो व संयोग मिळतो, ज्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक संकट आपल्यापासून दूर जाते. नंबर 7, रक्षाबंधनच्या दिवशी पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमेची देवता चंद्रमा आहे. या तिथीला शिवशंकराबरोबर चंद्रदेवाची देखील पूजा केल्याने मनुष्याचा सर्व जे आधिपत्य आहे ते स्थापित होते. ही सौम्य स्थिती आहे. दोघांची पूजा केल्याने घरामध्ये शांती तसेच समृद्धी राहते. नंबर 8, श्रावण पौर्णिमा दिवशी एक नारळ घेऊन तो आपल्यावरून 21 वेळा फिरून तो बाहेर कोणत्याही स्थानी जाळून टाका. असे केल्याने कोणतेही संकट दूर होते. असे प्रत्येक सदस्यावरून 21 वेळा फिरून जाळून टाका. नंबर 9, या दिवशी पार्वती देवीला तांदळाची खीर अर्पण करा. यामुळे सर्व अडचणी दूर होतात. नंबर 10, या दिवशी ओम सोमेश्वराय नमः मंत्राचा जप करून शिवलिंगावर दूध तसेच जलाभिषेक करा. असं केल्यामुळे भोले बाबा प्रसन्न होतात. या उपायाने आर्थिक समस्या देखील दूर होते, धनलाभ होतो. नंबर 11, जर तुमच्या भावाला कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या असेल तर रक्षाबंधनच्या संध्याकाळी त्याच्या हातात पाण्याने भरलेला नारळ ठेवा व ओम श्री श्री श्रो स चामुंडाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडा. यामुळे नक्कीच मानसिक तणाव देखील दूर होणार आहे. रक्षाबंधन दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू देत असतो. यावर्षी ज्योतिष व वास्तुशास्त्रानुसार असे काही गिफ्ट द्या जे बहिणीला भावंडेही व त्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. तर बघूयात त्या वस्तूंविषयी माहिती. नंबर 1, चांदीचे गिफ्ट. या दिवशी बहिणीला चांदीची एखादी छोटी वस्तू, ज्वेलरी देणे शुभ मानलं जातं. चांदीचे पैंजण किंवा अंगठी, ब्रेसलेट. चांदी ही शीतलता व सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्ही चांदीची एखादी छोटी तरी भेटवस्तू बहिणीला देऊ शकता. नंबर 2, कपडे. या दिवशी बहिणीला नवीन कपडे देणे शुभ मानलं जातं. तिच्या पसंतीनुसार साडी, ड्रेस देऊ शकता. भारतीय परंपरेमध्ये नवीन वस्त्र ही शुभता व सुंदरतेची सुरुवात होणे मानलं जातं. एखाद्या सणाच्या दिवशी नवीन कपडे देणे हे प्रेम व सन्मानाचे प्रतीक मानलं जातं. नंबर 3, लक्ष्मी गणेश प्रतिमा पूजन. जर बहिणीला पूजा पाठात रुची असेल तर एक छोटीशी फ्रेम लक्ष्मी गणपतीची भेट म्हणून तुम्ही देऊ शकता. धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पा हा सुख, समृद्धी व शुभतेचे प्रतीक मानलं जातं व माता लक्ष्मी ही धनसमृद्धीची देवी मानली जाते. नंबर 4, चांदीचा सिक्का. बहिणीला चांदीचा सिक्का देणे हे शुभ मानलं जातं. जर तुम्हाला ज्वेलरी द्यायची नसेल तर एक चांगला व पारंपरिक विकल्प आहे ते म्हणजे चांदीच्या शिक्क्यासोबतच मिठाई किंवा इतर उपयोगी वस्तू तुम्ही देऊ शकता. नंबर 5, शुभ वस्तू देणे म्हणजेच फक्त धार्मिक किंवा पारंपरिक वस्तू देणे एवढंच नाही, तर हे बहीण भावाचे प्रेम आहे. त्यामुळे बहिणीच्या पसंतीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. जसे की घड्याळ, बॅग, ज्वेलरी ज्याची त्यांना आवश्यकता आहे ती वस्तू तुम्ही नक्कीच द्या. नंबर 6, गिफ्ट देताना मिठाई नक्की द्या. राखी बांधल्यानंतर एकमेकांचे तोंड गोड केले जाते, पण मिठाईऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स किंवा तिच्या पसंतीच्या वस्तू नक्कीच देऊ शकता. कारण सणादिवशी दिलेली छोटी वस्तू देखील नात्यामध्ये खूप सुख व आपलेपणा देखील आणत असते. तर मंडळी, रक्षाबंधन दिवशी भावाला राखी बांधताना बहिणीने चुकूनही या चुका करू नका. नंबर 1, राखी बांधताना भावाचे तोंड दक्षिणेला असू नये. ते नेहमी पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करूनच राखी बांधावी. नंबर 2, राखी बांधताना किंवा ओवाळताना भावाचे डोके कधीही उघडे ठेवू नये. डोक्यावर रुमाल किंवा टोपी नक्की ठेवावी. नंबर 3, भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची, प्लास्टिकची किंवा तुटलेली राखी चुकूनही बांधू नका. यामुळे नकारात्मकता वाढते. नंबर 4, शास्त्रानुसार रक्षाबंधनाला भद्रा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. त्यामुळे भद्रा काळात राखी बांधणे पूर्णपणे टाळावे.
नंबर 5, राखी बांधताना घाई करू नका. विष्णू व महालक्ष्मीची नावे हे गाठ मारायच्या वेळेसच घ्या. त्यामुळे भावना देखील शुद्ध असाव्यात व सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये नक्कीच असावेत. तसेच मंडळी, भावाला रक्षाबंधन दिवशी आपण टिळा लावत असतो त्यावेळेस देखील आपल्याला एक चूक करायची नाहीये. तर मंडळी, आपण सर्व बहिणी अत्यंत प्रेमाने भावाला या दिवशी औक्षण करतो आणि त्याच्या कपाळावर कुंकाचा टिळा लावतो. पण धर्मशास्त्रानुसार भावाला टिळा लावताना अनेक बहिणी चुकीच्या बोटाचा वापर करतात. भावाला टिळा लावताना चुकूनही तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या शेजारचे बोट वापरू नये. टिळा नेहमी अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारचे बोट आहे त्यानेच टिळा लावावा. तसेच टिळा लावताना तो नेहमी खालून वरच्या दिशेने लावावा. यामुळे भावाची समाजात नेहमी प्रगती आणि भरभराट होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिळ्यावर नेहमी अखंड अक्षता म्हणजेच न तुटलेले तांदूळ नक्की लावावे, जेणेकरून त्याचे आयुष्य देखील अखंड उदंड राहील. मंडळी, तसेच रक्षाबंधनला आपण आपल्या भावाचे औक्षण करतो. पण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या औक्षणाच्या ताटातील दिवा तुमच्या भावाचे हे नशीब बदलू शकते. यंदा भावाला ओवाळताना ताटामध्ये नेहमी तेलाऐवजी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. आणि सर्वात महत्त्वाचा वास्तू उपाय म्हणजे या दिव्यामध्ये एक लवंग किंवा चिमूटभर हळद नक्की टाका. तुमच्या दिव्यामध्ये लवंग किंवा हळद टाकून भावाला ओवाळल्यास त्याच्यावरील सर्व वाईट नजर, इडापिडा आणि आर्थिक संकटे जळून खाक होतात. ओवाळताना हा दिवा नेहमी घड्याळाच्या काट्याप्रमाणे 3 वेळा गोलाकार फिरूनच भावाचे औक्षण करावे. तसेच मंडळी, ज्यांचा भाऊ लांब राहतो किंवा ज्यांना भाऊ नाही त्यांनी यंदा रक्षाबंधनला हे एक काम नक्की करावं. तर म्हणजेच रक्षाबंधन जवळ आलंय पण ज्यांचा भाऊ नोकरीनिमित्त लांब परगावी राहतो किंवा ज्यांना सक्का भाऊच नाही त्या बहिणी खूप उदास होतात. पण यंदाच्या रक्षाबंधनला तुम्हाला अजिबात रडण्याची किंवा उदास होण्याची गरज नाही. यंदा हा एक शास्त्रोक्त उपाय तुम्ही नक्की करू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी देवघरात सर्वात पहिली राखी आपल्या लाडक्या बाळकृष्णाला किंवा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना नक्की बांधा आणि त्यांना सांगा की माझा भाऊ हा लांब आहे किंवा तुम्हीच माझे भाऊ आहात. तुम्हीच आता माझे आणि माझ्या भावाचे नक्कीच रक्षण करावे. शास्त्रात सांगते की देवाला बांधलेली राखी साक्षात ब्रह्मांडात जाते आणि साक्षात परमेश्वर खऱ्या अर्थाने त्या बहिणीच्या पाठीशी उभा राहतो. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करावेत, रक्षाबंधनाची पूजाविधी कशी करावी, बहिणींनी कोणती चूक अजिबात करू नये आणि भावाने बहिणीला कोणती भेटवस्तू नक्की द्यावी याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. रक्षाबंधन हा फक्त भावा बहिणीच्या प्रेमाचा सण नाही तर आपल्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे अधिक घट्ट बंधन करण्याचा सुंदर दिवस आहे. त्यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट श्रद्धेने, सकारात्मक भावनेने आणि मनापासून करणे महत्त्वाचे आहे. बहिणीने भावाला राखी बांधताना त्याच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी. तसेच भावाने बहिणीचे सदैव रक्षण करण्याचा आणि तिच्या सुखदुःखामध्ये तिच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प करावा. आणि भावांनो, बहिणीला भेट देताना केवळ महागडी वस्तू देणे आवश्यक नाही. तिच्या आवडीची, उपयोगी आणि प्रेमाची आठवण करून देणारी भेट तिला दिली तरी तिच्यासाठी ती खूप खास ठरू शकते. कारण भेटीची किंमत नाही तर त्यामागची भावना ही अतिशय महत्त्वाची असते. तर मंडळी, आपल्या परंपरेमध्ये श्रद्धेला खूप महत्त्व आहे. मात्र कोणताही उपाय करताना अंधश्रद्धेपेक्षा सकारात्मक विचार, कुटुंबातील प्रेम आणि परस्परांविषयी आदर यांना नेहमी प्राधान्य द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या भाऊ बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा. अशाच मराठी धार्मिक, सण उत्सव, राशीनुसार उपाय आणि घरगुती माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा. तुमच्या राशीचे नाव कमेंटमध्ये लिहा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही कोणता उपाय करणार आहात ते देखील आम्हाला नक्की सांगा. तुमच्या व तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात प्रेम, सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी सदैव नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भाऊ बहिणीचे सुंदर नाते असेच आयुष्यभर टिकून राहू. आपण सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद. हर हर महादेव.